नमस्कार. आजच्या धावपळीच्या आयुष्यात पाठदुखी, कंबरदुखी किंवा मानेचे विकार हे अतिशय सामान्य झालेले आहेत. चुकीची जीवनशैली, तासनतास एकाच जागी बसून काम करणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुण पिढीमध्येही मणक्याचे आजार वाढतात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आयुर्वेदातील पंचकर्म उपचारांनी आपण मणकेची शस्त्रक्रिया ही सहज टाळू शकतो. मी डॉक्टर स्नेहल राऊत मागील 15 वर्षापासून सिंहगड रोड इथे प्रॅक्टिस करते आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मणक्याच्या आजारांची कारणे आणि त्यावरील प्रभावी आयुर्वेदिक उपाय याची सविस्तर माहिती बघणार आहोत. यामध्ये सर्वात आधी आपण समजून घेऊया मणक्याचे नक्की कोणते आजार आपल्याला सतावतात. त्यामधला पहिला आजार आहे तो म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, मानेच्या मणकेची झीज होणे. दुसरा आहे लंबर स्पॉन्डिलोसिस, कमरेच्या मणक्याची झीज होणे. स्लिप डिस्क किंवा सायटिका, मणक्यातील गादी सरकणे आणि नर्व दबणे, त्यामुळे पायात ही मागील बाजूनी कळ येते. त्यानंतर स्पायनल स्टेनोसिस, मणकेची नळी ही अरुंद होणे. यामध्ये मग काय काय लक्षणे दिसतात तर सतत पाठ दुखणे, हात किंवा पाय सुन्न होणे किंवा या ठिकाणी मुंग्या येणे किंवा चालताना त्रास होणे. आयुर्वेदानुसार या आजारांची कारणे काय तर आयुर्वेदानुसार या आजाराच्या कारणांमध्ये आपली जी वर्षानुवर्ष चुकीची जीवनशैली आहे, जंक फूड आहे, त्यामुळे चुकीचे पद्धतीचे जे बसणे पोश्चर आहे, हे या सगळ्या आजारांचे प्रमुख कारण आहे. हा आजार प्रामुख्याने वातदोष बिघडल्यामुळे होतो. कोरडे अन्न खाणे, अतिश्रम, रात्रीचे जागरण, वेग धारण करते, तसेच या सगळ्या गोष्टींमुळे वात वाढतो आणि हाडांची झीज हे सुरू होते. आता हे सगळे मणक्याचे आजार झाल्यावर आपल्याला पंचकर्मामध्ये नेमकं काय काय करता येतं तर यामध्ये आपल्याला कटिबस्ती, मन्याबस्ती, षष्टिक पिंड स्वेद, पत्रपोटली स्वेद, बस्ती चिकित्सा आणि अग्निकर्म, विद्धकर्म हे सगळ्या चिकित्सा यावर फार प्रभावी ठरतात. कटिबस्ती म्हणजे नेमकं काय होतं तर कमरेच्या ठिकाणी उडदाच्या पिठाचे आळे बनवून आपण त्यामध्ये कोमट औषधी तेल साठविले जाते. हे तेल मणक्याच्या गादीला पोषण देते. मन्याबस्ती यामध्ये मानेच्या ठिकाणी ही प्रक्रिया आपण करतो. बस्ती चिकित्सा याला आयुर्वेदामध्ये अर्धचिकित्सा असे मानले जाते. यामध्ये औषधयुक्त काड्यांचे किंवा तेलाचे इनिमा देऊन शरीरातील वाढलेला वातदोष हा मुळातून नष्ट केला जातो. यामुळे शरीरातील वातदोष नष्ट होऊन वाताचे आजार हे कमी होतात. नंतर आहे पत्रपोटली स्वेद. यामध्ये आपण औषधीयुक्त पाने घेऊन त्याची पोटली बनवतो आणि मणक्याला शेक देतो. यामुळे सूज आणि वेद ह्या कमी व्हायला मदत होतात. याबरोबरच आपल्या आहारामध्ये पण आपल्याला काय काय बदल करता येतात तर आहारामध्ये लसूण, सुंठ, कोमट पाण्याचा वापर हा वाढवावा. खूप वेळा एकाच जागेवर बसून राहू नये. दर 30 मिनिटांनी थोडेफार चालावे. भुजंगासन किंवा शलभासन यासारखी योगासने ही तज्ञांच्या सल्ल्याने करावी. जड वजन उचलणे टाळावे. मणकेचे दुखणे हे अंगावर काढू नका. वेळेत आयुर्वेदिक उपचार घेतल्यास शस्त्रक्रियेशिवायही तुम्ही सक्रिय जीवन जगू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला मणक्याचा त्रास असेल तर तुम्ही आमच्या क्लिनिकला भेट देऊ शकता आणि खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.